नॉन कडे ते महर्षित आणि प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. वळूया मॅच कडे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मिस्टर प्रीतम अराउंड विकेट गोलंदाजी ट्रॅकवर समोर पार्थ. गुड शॉटचा बॉल आपण बघतायत. अतिशय अप्रतिम असा चेंडू आहे आणि ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळता त्यावेळेला मात्र हवाई फायर नक्कीच बघायला मिळतो. दर्जेदार मॅचेस होत आहेत. त्याप्रमाणे आपण लकी ड्रॉ सुद्धा या ठिकाणी ठेवले आणि त्याची सुद्धा रंगत सातत्याने वाढताना आपण कालच्या रजनीमध्ये बघितलंय. वरी फर्स्ट बॉल मिस्टर प्रीतम बारी ऑन ट्रॅक. पहिला चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल हळवारपणे मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला ब्रश करतोय. सरळ शॉट थर्डमॅनला एक्झिक्यूट केलाय. अप दी मार्क बघायला मिळत आहेत. मिस्टर पार्थ मोरे एक आक्रमक बॅटर. पालघर डहाणू तालुक्याची ज्या वेळेला आपण चर्चा करतोय त्या वेळेला पार्थ मोरेचा एक झंझावत, त्याची आक्रमकता, त्याची अचूकता याची चर्चा भरपूर होते. आणि महर्षित म्हटल्यानंतर सध्याचा हंगाम गाजवणारा असा खेळाडू आहे आणि तो आहे ऐकला. प्रीतम बारी पुनश्च तयार. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू क्रमांक दुसरा. ओ या वेळेला मात्र बाउन्स झाला चेंडू. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. गुडल्यांवरून चेंडू थोडासा बाउन्स झाला. बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साईडला. इथे मात्र आलाय डॉट. पहिल्या चेंडूवर चक केलं गेलं महर्षितला. प्रीतम बारीकडनं एक भन्नाट वेग आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. अनएक्सेप्टेबल बाउन्स थोडासा बघायला मिळाला आणि ते मात्र डॉमिनेट केलं बॅटर मिस्टर महर्षित यांना. इट्स अ डॉट बॉल. गुड स्टार्ट प्रीतम बारी. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र टप्प्यावरती नियंत्रण खूप चांगलं आहे. आता जो चेंडू आपण बघितला 22 पण सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 2 वर पोहोचले. थोडासा कट केला गेला. पडल्यानंतर चेंडू थोडासा कट होतोय. मशीद चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. गुडल्यांवरून थोडासा बाहेर निघतोय चेंडू आणि इथे मात्र 22 रूपानं सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ती 3 चेंडू 2 धावा. अतिशय सुंदर टप्प्यावरती नियंत्रण. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने हा हंगाम गाजवणारा बॅटर आहे मिस्टर पार्थ मोरे. धवस पाण्याची मोटर बंद करायची. मोटर बंद करा पाण्याची. वंदनाकडून युसुफ सय्यद आल्या सगळ्या प्रेक्षक रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतोय. प्रीतम म्हणून पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये अजित सर जोपर्यंत 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला गेलं तर संगनायक म्हणून सज्ज झाले. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल चांगली गोलंदाजी केली आहे. टॉस जिंकला होता प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण आणि पाहू शकाल पहिला षटक स्वतः संगनायक घेऊन आलाय आणि धाकटी डाणू जेव्हा जेव्हा खेळतोय त्या अनुषंगाने पहिला षटक करून अंबीर आहे याला इंट्रोड्यूस करतात. परंतु स्वतः संगनायक प्रीतम स्वतः पहिला षटक घेऊन चांगली सुरुवात सुद्धा केली आहे. आणि पाहू शकाल 2 फलंदाज आहेत महर्षित मुल्ला आणि पार्थ मोरे. दोन्ही बॅटर्स आतापर्यंत थोडे शांत. एक 22 धाव, एक डॉट आणि एक सिंगल अशा प्रकारे धावा आता मात्र 2 धावा जमा केल्या गेल्या धावफलकावर. ओहो याही वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी प्रीतम बारी. नावाप्रमाणे चेंडूवरती नियंत्रण आहे आणि चेंडू खूप चांगला वळवत आहेत ही खासियत राहिले. या वेळेला पुनश्च लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पार्थ यांच्याकडनं डॉट बॉल आलाय. 4 चेंडू अवघ्या 2 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रीतमला बघतोय. चेंडू क्रमांक 5वा गोलंदाजी ट्रॅकवर अराउंड विकेट. ओ यावेळेला परफेक्ट टायमिंग आहे. रडारमध्ये चेंडू वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय चौकार. देऊया नयन यांना संधी आणि येऊया मॅच कडे.
थँक्यू. धावसंख्या 6 वर पोहोचले. थोडासा ओव्हरपिच आणि खूप चांगलं टायमिंग आहे पार्थकडनं. पुढचा चेंडू प्रीतम. हो, याही वेळेला मात्र प्रॉपर टायमिंग, थोडासा फोर्स आणि पॉपिन क्रीजचा चांगला उपयोग. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला एक्झिक्यूट केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतो इथे षटकार. षटकाची होते समाप्ती. 12 रन्स 12 धाबा. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस. जाऊया आपण नयनकडे आणि त्यानंतर येऊया युसुफकडे. होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही धन्यवाद इसे. में ठानी है. की धन्यवाद अजित सर. आपण पाहिलं अजित पाटील यांचा आवाज पहिल्या दिवशी पाहतोय. एबी ट्रॉफी 2024 पर्व 3. मी युसुफ सय्यद सगळ्यांना प्रत्येक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसामधला पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला डाकटी डहाणू तर एका बाजूला संघ पाहू शकाल अजिंक्य मराठा शिरगाव. अशी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिला सामना खेळतात. पहिल्या षटकामध्ये प्रीतम बारी 12 धावा खर्च केल्या गेल्या. करणचा पहिला चेंडू फुलंदाजीचा पाहू शकाल. विनीत अंबेरे यष्टींच्या मागे तो सगळीच फुलंदाजी चेंडू होता. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली परंतु कुठली धाव नाहीये. मशीद मुल्ला एका बाजूला पाहू शकाल. सलामी बॅटर आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. कुठली धाव त्याच्या बॅटवर पाहायला भेटले नाही. 4 चेंडू एक चौकारी षटकाराच्या मदतीने 11वर बॅटिंग करतायत फलंदाज पार्थ मोरे. नक्कीच चांगला बॅटल पाहायला भेटला. एका बाजूला प्रीतम बारीच्या विरुद्ध 2 मोठे फटके खेळले गेले. शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक चौकारी षटकार. धावसंख्या 12. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. स्लो बन करायचा प्रयत्न होता. चेंडूला पाठवून दिला सर मिड विकेटच्या वरतून. 6 धावा. षटकार मस्जिदच्या बॅटमधून. लगेच पाहू शकाल षटकार आलाय. कुठे व्हेरिएशन करायचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल बॅक ऑफ द लिंट चेंडू टाकायचा प्रयत्न परंतु फसवा चेंडू टाकला गेला आणि षटकार आलाय. 6 धावा. तर षटकाराने धावफलक पुढे ससावे. धावसंख्या 2 पोहोचेल. 18 लॉस ऑफ 0 विकेट. विकेट गुड शॉटचे बॉल आहेत परंतु जेव्हा जेव्हा बॅटला चेंडू ब्रश होईल नक्कीच गुड शॉट असं नक्कीच बॅटिंग करण्याच्या डगआउटमध्ये आवाज येईल. जशा प्रकारे बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठली धाव नव्हती मसीद मुल्लाच्या बॅट परंतु चौथा चेंडू जेव्हा फुलटॉस भेटला त्याच्यावर नक्कीच चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. एक चांगली बाब असेल धाकटी डहाणू या संघाकडून पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी अटॅक आहे. प्रीतम असेल करण असेल. यावेळेस पाहू शकाल स्लोवर चेंडू ऑफ्टर थोडासा बाहेर चेंडू कट केला गेलाय. नक्की टप्पा पडल्याने चेंडूवर थोडा शोधावा लागेल बॅटरला परंतु चेंडू पडल्याने थोडासा बाहेर काढला गेला. पावपेचा दुसरा षटक मार्ग असताय. 2 खेळाडू पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर सज्ज केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. डीप मिड विकेटला खेळाडू ठेवलं गेलंय. अशा प्रकारे क्षेत्र सजग गेले. शॉट लॉंग ऑफ मैदानाच्या आतमध्ये प्रतिदा विनीत अंबेरे यष्टीच्या मागे पाहू शकाल. यावेळेस फटका आता सुरेख आहे. चेंडू उंची जास्त किती लांबी किती चेंडू खाली खेळाडू आलाय परंतु चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार आला. यावेळेस एबी ट्रॉफी षटकार 6 धावा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिव. धन्यवाद नयन. नक्कीच नयनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून चांगला साऊंड प्रोव्हाइड केला गेला स्पर्धेमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय शुरे एक तेरीक मेरी. पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू षटकार. तिसरा चेंडू निर्धावन चौथा चेंडू षटकार. हे म्हणजे पाटील यांच्यावर जोडले गेले सुरेख गुणलेखक म्हणून त्यांची ख्याती अप्रतिम काम. यावेळेस बैठक खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू मागे ठेवला परंतु चेंडूवर नजरा नव्हती. आपण सांगतो ना की जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूवर नजरा ठेवतील तेव्हा तुम्हाला तुमच्या बॅटला चेंडू ब्रश होईल परंतु कुठे ना कुठे थोडंसं वेगळं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल. तर आतापर्यंत या इनिंग्समध्ये काय घडलं गेलं या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू षटकार तिसरा डॉट चौथा चेंडू षटकार 5वा चेंडू डॉट 6व्या चेंडूवर षटकार पाहायला भेटेल का असं नक्कीच उत्कर्ष आम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु शेवटच्या चेंडू अजूनही बाकी आहे. धावांची गोष्ट की धावा आहेत 24. 11 चेंडूचा खेळ आता पण संपला गेली या इनिंग्समध्ये. स्लो वन होता थोडासा ऑफच्या बाहेर ठेवला गेला. कट करायचा प्रयत्न होता चेंडूवाला निर्धाव षटक क्रमांक 2 संपल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीत धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 12च्या सरासरीने 24 धावा. हेमंत सर नक्की सांगतात या षटकामध्ये पाहू शकता या इनिंग्समध्ये 5 चेंडू निर्धाव 3 षटकार 1 चौकार 1 बाईटची धाव आणि 1 बॅटची धाव अशा प्रकारे 24 धावा आल्यात.
तर 2 षटकांचा खेळ संपला गेले. घेऊया छोटीशी विश्रांती. त्यानंतर येऊया अजित पाटील सरांकडे. थँक्यू. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि आता 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवलेत. बघूया प्रीतम बारी कशा पद्धतीने प्रोटेक्शन घेत आहेत. ऑन साईडला आपण बघताय डिब्बाक वाटतं स्कोर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला पण शतरक्षण जर बघितलं तर लॉंग ऑफ आणि कव्हर पॉईंट अशी फील्ड सजवली गेली. बिहाइंड द विकेट आपल्याला गली बघायला मिळतोय. शॉर्ट फर्स्ट स्लिपसुद्धा बघायला मिळेल, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉईंटसुद्धा आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. शेवटच्या क्षणी पार्थ मोरेने चेंडूला सोडून दिले. तो संख्या 25 वर इथे पोहोचले. 25 ऑन द स्कोर कार्ड. प्रीतम बारी इथे मात्र स्टार्ट करताना पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. इथे मात्र विकेटच्या शोधामध्ये असतील धाकटी डहाणू संघ. पुढचा चेंडू तयार, गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम. यावेळेला लेग ब्रेक, लेग कटर बघायला मिळालाय. खूप चांगले फिंगर रोल केले होते. व्हायरेशन जबरदस्त बघायला मिळालं. पार्थ मोरेचा जी आक्रमकता होती किंवा जो त्याचा टान्स होता त्याच्या अगदी विपरीत गोलंदाजी इथे बघायला मिळते. पूर्ण रीड केलं होतं. खूप चांगला रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये पूर्ण चेंज ऑफ द पेस चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. पुढे तयार होताना प्रीतम गोलंदाजी ट्रॅकवर 25 वरती स्कोर 7 विदाउट लॉस. पुढचा चेंडू प्रीतम तयार होत आहेत. याही वेळेला मात्र तोच प्रयत्न आहे. बॅटला ब्रश करतोय चेंडू. एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1ने पुढे जाताना पोहोचले ती 26 वरती. चांगली गोलंदाजी आहे. यष्टी रक्षक आपण बघतायत विनी तंबिरे कानमंत्र देत आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. 2 षटकामध्ये 24 धावा 12च्या सरासरीने. इथे मात्र फिंगर रोल करण्याचा प्रयत्न आहे. प्रीतम बारी यांचा वेग भन्नाट्य, व्हेरिएशन चांगली आहे. वैविध्यपूर्ण चेंडू हाताळतायत. बघूया मशीदच्या अगेन जो चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत मशीद. पुढचा चेंडू तयार, अराउंड द विकेट. प्रीतम बारी गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच हिटचा अटेम्प्ट इथे बघायला मिळाला. रिव्हर्स पुलचा फटका खेळायचा होता लेग बाईच्या रूपानं. कारण 2 चेंडू त्यांनी बघितले होते मशीदनं नॉनसाईक कडनं की ते मात्र थोडेसे लेग कटर करतायत. चेंडू थोडासा बाहेर काढतायत. जर आपण स्विच हिट खेळला तर नक्कीच प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होईल. परंतु यावेळेला चेंडू थोडासा राईज झाला. जो त्यांचा मनसुबा होता त्याला मात्र थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवावं लागलं मशीद यांना. कारण ऐन वेळी उचली घेणारा चेंडू आणि त्यांचे इरादे या ठिकाणी थोडेसे फस्त झालेत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत 27 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. एबी ट्रॉफी यंदाचं 3रं पर्व 2024चा एक दैदिप्यमान, नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची परवडी घेऊन आलाय एबी चषक. आदरणीय अजयजी भोईर साहेबांची जी नेतृत्व आहे ते आपण बघतोय एबी चषकामध्ये. एक सुंदर लिडरशिप आणि सातत्यानं त्यांना साथ देणारे आमची संपूर्ण अंटार टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी मॅन पॉवर, त्यासाठी लागणारा तुमचं एका महिन्याचा अथक परिश्रम हे जेव्हा तुम्ही अविरतपणे करता त्यावेळेला तुम्हाला या भव्य दिव्य स्पर्धा बघायला मिळतात किंवा खेळायला मिळतात किंवा ते आयोजन करायला मिळतं. आणि कुठल्याही स्पर्धेचं आयोजन करणं एक मोठी गोष्ट आहे आणि त्या स्पर्धेचं नियोजन करणं ही दुसरी गोष्ट आहे. आयोजन परफेक्ट आहे आणि नियोजन त्याच्याहूनही अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघताय आमची संपूर्ण अंटार टीम असेल, आमचे हरेश्वर किनी सर असतील, सचिन भोईर सर असतील, जयदीप JP असतील, प्राण भोईर सर असतील, उदय असतील, हर्षल सर असतील, जयकांत असतील, यांची जी संपूर्ण अंटार टीम आहे, प्रतीक सर असतील, खूप चांगली कामगिरी करतायत. आमच्या VIP डायसवर आपण बघताय या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि या मॅचचा आनंद आमच्या VIP डायसवरून घेत आहेत.
अशीत थोडीशी इंजर्ड झाल्यात. आमचे श्रीकांतजी पाटील साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेते, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. आणि त्यांच्याही बाजूला आमचे परममित्र श्रीकांत पाटील सर आहेत, यांचंही करतोय आम्ही या ठिकाणी वेलकम. आमचे हिमेश आहेत, तेच तर गोलंदाज रावळे युगाला बिलॉंग करणारे एक अनमोल असं रत्न. आमचे संदीपजी म्हात्रे सर असेल आणि कालचे बड्डे मॅन आपल्याला बघायला मिळाले आहेत मिस्टर आशिष पाटील, तेही आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत. तर वळूया आपण पुढच्या मॅच. दरम्यान पुढचा चेंडू प्रीतम तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. ओ या वेळेला क्लिंग बोल्ड फलंदाज आपण बघताय पार्थ. एक मोठा हादरा लागलाय पार्थ मोरीच्या रूपानं. एक लेग कटर चेंडू, वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ एष्ट्यांचा वेध घेताना फर्निचर डिस्ट्रॉय करतायत आणि पाठवतायत पार्थ मोरेना बॅक टू द पवेलियन कडे. बाद फलंदाज बाद एस नयन. पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. थँक्यू. पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहू शकाल जेव्हा चेंडू ब्रश झाला विकेट्सवर, त्यानंतर थोडंसं इंजुरी झाली. चेंडू नक्कीच जाऊन अंगाला ब्रश झाला. गणेश तामोरे आपण पाहू शकाल एक बाहुबली खेळाडू आहे, परंतु चेंडू 120 ग्राम चेंडू जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूच्या अंगाला लागतो की आपली छाप सोडून जातो. असं गुड शॉटचा बॉल आहे. आणि पाहू शकाल आता या स्पर्धेत 2 खेळाडू इंजर झालेत एकाच सामन्यामध्ये. मशीद मुल्ला पाहू शकाल रिटायर्ड मैदानाचे बाहेर आले, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले, ते म्हणजेच मिस्टर शशांक राऊत न्यू बॅटर. धावा स्कोर कार्ड वरती 27. आदरणीय दत्तात्रय घरत साहेब सुद्धा मॅचचा आनंद घेते, त्यांचाही करतोय आम्ही वेलकम. वेळात वेळ काढून तेही या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट देत आहेत. वेलकम घरत साहेब आपलंही. वळूया पुनश्च मॅचकडे. मिस्टर प्रीतम 27 ऑन द स्कोर कार्ड. ओ या वेळेला मात्र डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलंय. हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलं, सिंगल कंप्लीट होते आणि 28 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटकाची 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. 28 धावा 2 षटकामध्ये 24 होत्या. मात्र या षटकामध्ये कमालीचा कमबॅकिंग केलाय. फलंदाज आपण स्ट्राईकवरती बघतोय मुसद्दीक. एक अप्रतिम असे ऑलराऊंडर आहेत मुसद्दीक. सध्या बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईकवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ओहो आल्या आल्या मुसद्दीक आणि तिथे मयूर मर्दे. एक कलात्मक क्रिकेट, बचावात्मक भूमिका आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 30 वर पोहोचले 30. जसं मात्र 4थं षटक प्रारंभ होईल. ऐकूया आपण युसुफ जे सय्यद यांना. अरे
धन्यवाद सर. नक्कीच पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपला गेला. 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पाहू शकाल पार्थ मोरे बॅक टू डगआउट आहेत आणि मसीद मुल्ला पण पाहू शकाल इंजरीच्या माध्यमातून मैदानाचे दोन्ही सलामी बॅटर डगआउटमध्ये आहेत. एक विश्रांती करते, एक बॅक टू डगआउट. चौथ्या षटकामध्ये पाहू शकाल गोलंदाज पाहू शकाल जल्पेश बारी वैयक्तिक पैलवान संघाकडून पाहू शकाल चौथा षटक घेऊन येतात. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. आता आपण 30 धावा धावफलक अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये पाहिलं तर जर 30-35 धावा बनवते नक्की 60-65 धावफलक नक्की चांगलं म्हणावं लागेल. परंतु कालच्या रात्रीमध्ये 70 धावा सुद्धा चेस झालेच याच मैदानामध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला की आपण चेंडू निघून जाईल डीपमध्ये. पाहू शकाल प्रीतम बारी चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नक्की पाहू शकाल पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्याचा एकमेव खेळाडू ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग खेळणारा खेळाडू पाहू शकाल प्रीतम बारी इन ॲक्शन आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये AB ट्रॉफी 2024 पर्व 3ऱ्यामध्ये आपण पाहू शकाल. एक चांगली गोष्ट आहे टेनिस क्रिकेटसाठी की पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव सितारा ज्याने की ISPL खेळण्याचा मान पटकावला डहाणू तालुक्याचा खेळाडू धाकटी डहाणू संघाकडून जो प्रतिनिधित्व करतोय मिस्टर प्रीतम. यावेळेस पाहू शकाल नक्कीच पाहू शकाल पुरस्कार दिला होता, परंतु खेळाडू आहेत प्रयत्न चांगला केला होता आणि चेंडू निघून जायचं सीमारेषा लगत पाहू शकाल. कल्पेश साहेब पंच नक्की दर्शवतील. जयतीन भोईर सर आहेत मुख्य पंच प्लॅटफॉर्म कल्याण आणि पंचाने दोन्ही हात वरती केलेत. यावेळेस AB षटकार आलाय. AB ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. धन्यवाद. नाही नक्कीच पाहू शकाल ॲक्शन रिपोर्टमध्ये खूप स्लोबन चेंडू होता, खूप मागे टाकला आणि संधी दिली होती. खूप भरपूर वेळ होता मुसद्दिक शेखकडे आणि मुसद्दिक शेख जेव्हा स्लो चेंडू शॉर्ट बॉल भेटतील नक्कीच मुसद्दिक शेख मैदानाच्या बाहेर खेळताना पाहायला भेटेल. यावेळेस पाहू शकाल डिप्सको लेगला खेळाडू होते कल्पेश त्याच्या डोक्यावर चेंडू निघून गेला. प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नाला साथ चांगली भेटले नाही. षटकार आलाय. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू आहेत मिस्टर हार्दिक आले. चेंडूला फील्ड केला गेला, सुरेख फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. शशांक राऊत आणि मुसद्दिक शेख असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतायत. एक षटकाराच्या मदतीने मुसद्दिक शेख 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. शशांक राऊत इकडून पाहू शकाल येणारे अजूनही इनिंगचे चेंडू असतील 9, कारण की 5 षटकांचा सामना आहे. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न तर सफल झाले होते, परंतु सुरेख अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल जल्पेश पारे यांच्या माध्यमातून. नक्कीच एक षटकार आला परंतु सुरेखरित्या चेंडूला टाकलं गेलं. बॅटरचे पायर रीड केले गेले, त्यानंतर चेंडू डिलिव्हर केला गेला. ऑफरचे बाहेर शपवण्याचा प्रयत्न होता बॅटर यांचा, त्याच प्रकारे चेंडू टाकला गेला. डॉट बॉल आलाय. यावेळेस फोलरचा चेंडू होता, यॉर्कर करायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आले प्रीतम बारी. चेंडू थोडासा डायवर्ट झाला परंतु शेवटच्या क्षणामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अंडर थ्रो केलं गेलं परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सोसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत धावांची गोष्ट केली 9 धावा खर्च केल्या गेल्या. 1 चेंडू निर्धाव 3 सिंगल 1 9चा षटकार नक्कीच आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक मोठा फटका आल्यानंतर सुद्धा मात्र 9 धावा या पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च करतोय. जलपेश स्पर्धेचा शॉर्ट चेंडूचा फटकाचा सुरेख खेळला मयूर मारते परंतु चेंडू निघून जातो प्रेक्षकांच्या सलामीसाठी. हा आला AB ट्रॉफी षटकार. 4 धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.25च्या सरासरीने 45 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आजच्या दिवसामध्ये धाकटी डहाणू या संघामध्ये एक गोलंदाज नक्कीच पाहू शकाल का कमी जय दवणे यांची नक्कीच थोडीशी कमतरता भासली जाईल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहू शकाल डेथ ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल हार्दिक तांडेला इंट्रोड्यूस केला गेला. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल यानंतर होणारा एका बाजूला जयेश केटरस हंसी नांदगाव तर एका बाजूला पाहू शकाल संघशील तो म्हणजेच सातपाडी 11. बोथ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय, दक्षता घ्या. शेवटच्या अंतिम षटकाचा पहिला चेंडू फुल टॉस होता, पायावर होता, हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला. प्रीतम चेंडूवर फील्ड करेल, 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. नक्कीच हेमंत सर पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसापासून 60-70 धावा सुद्धा चेस झालेत या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात सुद्धा पाहिला पण पहिला सामना 78
धावा चेस केल्या होत्या. आई श्रीमंत दांडी या संघाने पवनसूत नवली या संघासमोर जेव्हा षटकाराने विजय नोंदवला तो म्हणजेच आपण पाहू शकाल यज्ञेश प्रभू यांनी षटकार लगावून अंतिम सामना सुद्धा पाहायला भेटला. आपल्या उमरोली या संघाने तब्बल 70 ते 68 धावा चेस केल्या. रात्रीच्या पाहू शकाल 12:30-1च्या दरम्यान तो सामना पाहायला भेटला आपल्याला. यावेळी स्पर्धेचा फटकाचा सुरेख खेळला मुसद्दीक शेख. यावेळी सुरेख फटकेबाजी करतो. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. एबी ट्रॉफी आलाय षटकार 6 धावा. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई. उदय दादा आणि आहे तो कुमार भाई. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल अजयजी भोईर साहेबांच्या नावावर संगीत बनवलं गेलं. जयदीपजी पाटील आपण पाहतो सिंगर सुरेख संगीत लिहिले गेले आणि 52 धावा धाफोका लगावल्या गेल्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. 4.2 चेंडूचा खेळ संपला गेले. यावेळी स्पर्धेचा बॅक टू बॅक आलाय षटकार. हॅन्ड अँड सम मुसद्दीक शेख ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. 58 पोहोचलाय. धाव फलक 6 चेंडू 27 वर बॅटिंग करतोय. तब्बल 4 षटकार पाहायला भेटला मुसद्दीकच्या बॅटमधून. काय म्हणाल अजित सर, जशा प्रकारे मुसद्दीक शेख बॅटिंग करतोय 4 षटकार ठोकलेत आतापर्यंत त्याच्या इनिंग मध्ये 58 वर पोहोचवले धाव फलक. खूप चांगली बॅटिंग आहे. संघाला आधार देण्याचं काम करताना मुसद्दीक अप्रतिम बॅटिंग. सरळ चेंडूला लॉंगॉनला एक्झिक्यूट करत गोलंदाज आपण बघताय मिस्टर हार्दिक तांडेल. हार्दिक तांडेलच्या अगेन्स्ट आक्रमकता बघायला मिळते. थोडीशी टीम मिटिंग घेण्यासाठी भाग पडलंय मुसद्दीकनं. शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता बघायला मिळते. 58 धावा स्कोअर कार्डवरती आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून जे चाहते आहेत धाकटी डहाणू संघाचे त्यांचा इरादा असेल, त्यांचा विचार असेल की हार्दिकनं कमबॅकिंग करावं आणि दुसऱ्या बाजूने जर अजिंक्य मराठेचे जे समर्थक आहेत त्यांची इच्छा असेल 3 मध्ये आणखीन 2 जर आले एका चांगल्या टार्गेटकडे आपण पोहोचू. ही जी विचारसरणी आहे मॅचमधली उत्सुकता वाढवत आहेत. हार्दिक हा 2 चेंडूवरती बॅकफुटवरती दिसतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे मात्र जो कानमंत्र दिलाय त्या कानमंत्राने हा गोलंदाज कमबॅकिंग करेल की जो झंझावत वादळी केली साकारले मिस्टर मुसद्दीकनं ती कायम राहील हे बघण्यासाठी आपण ऐकत राहा बघत राहा. एबी ट्रॉफी 2024 दैदिप्यमानसा सोहळा. तयार होत आहेत गोलंदाज हार्दिक. समोर मुसद्दीक जो खूप चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. चौथा चेंडू आणि समोर येतो मिस्टर मुसद्दीक. इथे मात्र जो कानमंत्र आहे की तुम्हाला स्लोअर चेंडू टाकायचा आहे, फिंगर रोल करायचे आहेत आणि तेच इथे बघायला मिळालं. जो पेस होता गोलंदाजाचा त्याला थोडंसं धीमं केलं आणि फुटवर्कला रीड करत चेंडूला थोडंसं फिंगर रोल करत कट केलाय. आला इथे डॉट बॉल. हा जो कानमंत्र आहे हा जीवनामध्ये महत्त्वाचा असतो. अभ्यास नेहमी म्हटलं जातं कठीण काल आणि वाईट परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. इथे मात्र चांगलं टायमिंग आहे आणि उडवलोय चेंडूला सरळ षटकारासाठी. शॉर्ट बॉल पुलचा फटका. धावसंख्या 64 वरती पोहोचले. अजूनही शेवटचा खेळ चेंडू येणं शेष आहे. जसं मी मगाशी म्हटलं की कठीण काल आणि वाईट परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. या काळामध्ये आपल्याला एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरत असते. 64 धावा. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. जे स्कॅटर्स हौशी नांदगाव विपक्ष सातपाटी 11. चला मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करायचा आहे. आदरणीय राजेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय त्यांचंही करतोय मी या ठिकाणी वेलकम. हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावरती. शेवटचा चेंडू आहे. 64 धावा. जबरदस्त बॅटिंग मुसद्दीक शेखकडनं. आक्रमकता दाखवता येते या ठिकाणी आणि थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक तब्बल 19 धावांचं बघायला मिळते. अजून 1 चेंडूंचा खेळ शेष आहे. दरम्यान मायकोप गावाला बिलॉंग करणारा एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व सन्माननीय रामदाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय त्यांचं करतोय आम्ही या ठिकाणी वेलकम. आणि त्यांच्या समवेत कलाकार पाटील भोईर यांचंही आगमन झालंय. इथे मात्र टार्गेट समोर असेल ते म्हणजेच 65. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय आपण थोडंसं परिवर्तन.
प्रशांत जाधवडे सरांना. चला विनंती करेल सातपाडी 11 आपली प्लेइंग लिस्ट 11ची लिस्ट घेऊन लगेच टॉससाठी याचं प्लेइंग 11 लिस्ट अजून पोहोचलेली नाही आपण हे लक्षात घ्या. ही कंपल्सरी आहे. टॉसच्या अगोदर आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे. हे नियम आहेत या स्पर्धेचे. ओव्हर टू अजित सर. चला आपण पाहू शकाल 65 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये Yes, sir. विजयासाठी. Thank you. चला टॉस साठी या सातपाटी आणि जय स्कॅटर्स हौशी नांदगाव त्वरित या टॉस साठी. नक्की टॉससाठी याचं बोलतो. कॅप्टन्स इनिंग ब्रेक झालेली आहे. जे नियम आहेत ते रूल्स आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. जयेश केटरस हौशी नांदगाव आणि एकाबद्दल पाहू शकाल सातपाटी 11 असे 2 संघ असतील आजच्या दिवसामधला. आपण पाहणार दुसरा सामना. आपण पाहतोय आजचा 4था दिवस आहे. एबी ट्रॉफी 2024 पर्व 3रं आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट पटलावर एक अप्रतिम सुरेख स्पर्धा मानावी लागेल. मागील 3 वर्षापासून खेळपी थँक्यू. चला या टॉस साठी या सातपाटी संघनायक आणि जय स्कॅटर्स हौशी नांदगाव त्वरित टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय याची नोंद घ्या. सातपाटी संघनायक तर आपण बघतायत मायखोप गावातील एक अनमोल असं रत्न सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी कॉईन स्पिन करणार आहोत. हा आहे हौशी नांदगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळेल सातपाटी. सातपाटी 11 आणि सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण कॉईन स्पिन करणार आहोत. एका बाजूने हेड आहे आणि दुसऱ्या बाजूने टेल आहे. तुम्हाला चॉईस हवी आहे का? चालेल ना. सातपाटी 11 संघाचा कॉल असेल. टेल इज कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय या ठिकाणी जे स्कॅटर्स हौशी नांदगाव. काय असेल तुमचा निर्णय? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि त्याचं रिझन ऐकायला मला आवडेल. रिझन तसं काय सांगू शकत नाहीच. ही 2 दिवस मॅच पाहतो आम्ही लोक. खूप चांगला स्कोर होतो आणि लो स्कोरिंग पण होतो मॅच. त्यामुळे मॅच खेळायला मजा येईल आम्हाला पण. नांदगाव टू केळवड रावले हा परिसर तुम्ही प्रवास करून आलात. दूरचा प्रवास आहे. मैदानावरती आल्यानंतर कसं वाटलं? छान वाटलं कारण की एबी ट्रॉफी खेळायचं आमचं स्वप्न होतं. ते आम्हाला आता खेळायला मिळते इथे. आता शेवटचा प्रश्न आहे. ओपोनंट टीमला किती धावापर्यंत थांबवणार प्रयत्न असणार? एक स्ट्रॅटेजी काय असेल? स्ट्रॅटेजी तर आम्ही तशी ठरवली नाही पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही टॉस हरलात तुमच्या टीमसाठी प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे.
तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघत होता, मॅच बघितलं असेल. काय असेल या ठिकाणी पॉवर प्लेच्या पहिले 2 पॉवर प्लेचं गणित की किती धावा या ठिकाणी सातपाटी 11 संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातील? समोरचा संघ सुद्धा चांगला आहे आणि पॉवर प्ले म्हटल्यावर स्कोर्स आपल्याला जास्तीत जास्त बनवायचा असतो. तर आमच्यासमोर वीरेंद्र असा आहे, तर त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहेत की तो 2 ओव्हरमध्ये आम्हाला चांगल्या टार्गेटपर्यंत पोचवेल. दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्सकडनं रिपोर्ट आपण या ठिकाणी बघतोय. हौशी नांदगाव संघ जय स्कॅटर्स वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड ओपोनेंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग सातपाटी 11 O2 कॉमेंट्री स्टुडिओ. शुक्रिया जीत. नयन थोडा आवाज दे. नयन नयन नयन. तर आपण बोलतोय राज्याची पाटील सरांना आम्ही विनंती करतोय, प्लीज आपण सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा आहे. या रामदासजी पाटील साहेब आपला यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण बघतायत स्क्रीनवरती सुंदर दृश्य आहे. सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर श्रीकांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सचिनजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. श्रीकांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. त्यानंतर कलाकार भोईर सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी पुनश्च आम्ही सचिन सरांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. कलाकार भोईर एक अप्रतिम असे खेळाडू आणि नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं असे आमचे कलाकार, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि जयप्रकाशजी म्हात्रे सरांना आम्ही विनंती करतोय या पण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तो वळे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पाहुण्या सन्मान केले गेले. आमची अतिथी नक्कीच जेही आमची अतिथी पोहोचले त्या सगळ्यांचा मनापासून हार्दिक स्वागत असेल. AB ट्रॉफी 2024 आजच्या 4थ्या दिवसामध्ये. तर पहिल्या चेंडूवर षटकाराने खाता उघडला, दुसरा चेंडूवाला निर्धाव, तिसरा चेंडूपर्यंत मुसद्दीक. यावेळेस मयूरमध्ये शॉट फांडलेला खेळाडू आहेत, परंतु पाहू शकाल चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरे 2 चेंडू डॉट. प्रशांत सर काय म्हणाल पहिल्या चेंडूवर षटकार पडतो, मागे 2 चेंडू चांगला कमबॅक मुसद्दीकने केलाय. चेक. सन्माननीय नथुरामचे गरज सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. त्यानंतर आम्ही राजेशजी पाटील सरांना विनंती करतोय की आपण सत्यवानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. भोईर सत्यवानजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान. फिलहाल बीच मैदान पर अगर देखें तो इस वक्त गेंद बहुत बढ़िया डाल रहे, अच्छी गेंदबाजी. आणि त्यानंतर नथुरामचे गरज साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पुनश्च आम्ही राजेशजी पाटील सरांना विनंती करतोय. लॉन्ग टेनिस स्टाइल गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. कमाल का स्ट्रोक था, ना आओ देखा ना ताओ. गेंद बॉल इनके बाहर बेकॉप बल्लेबाजी. गगन जो भी सिक्सर. सर थोडंसं त्यानंतर गजानन किणी साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही पुनश्च सचिन भोईर सरांना विनंती करेन. वेलकम गजाननजी भोईर साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर सन्माननीय दत्तात्रय घरत साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही राजेश पाटील सरांना विनंती करतोय. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर नक्कीच पाहू शकाल चांगला फटका होता, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल मुसद्दीक शेख यांचा. 2 षटकार आले, परंतु 2 चेंडू धाव, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल. 14 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. चेंडूंची गोष्ट केली, 5 चेंडूचा खेळ संपले गेले. 65 पाठलाग करायचं प्रत्येक षटकामध्ये. पाहू शकाल तब्बल
12.80 च्या सरासरी धावा बनवायचे आहेत. नक्कीच पाहू शकाल चांगली बॅटिंग म्हणावी लागेल मयूरने केली आहे. सर शेवटचा अंतिम चेंडू आहे. विनीत अंबिरे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय, परंतु मुसद्दीक व नजरा असतील स्ट्रायकर गोलंदाज आहे, शेवटचा अंतिम चेंडू घेऊन येतोय. यावेळेस पाहू शकाल फटकाता सुरेख खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू निघून गेला सहज सीमारेच्या पार. वन बाउन्स आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. राजाल राजाल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली निघत वारकात कान भाळाभरी शिव धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा वरती चेंडू होता, परंतु जशा प्रकारे सर प्रशांत सर सुरुवात षटकाराने झाली, परंतु मागील 2 चेंडू निर्धाव 1 वाईट बॉल, परंतु चौथ्या चेंडू जो षटकार खेळला मयूर मर्देने तो बॅटमॅनने शॉट म्हणावा लागेल. अप्रतिम फटका खेळला. 5व्या चेंडूवर सिंगल आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार. अशा प्रकारे 18 धावा जमा केल्या गेल्या. येणारे 24 चेंडू 47 धावांची गरज आपण पाहू शकाल. यूसुफ शुरुआत बहुत बढ़िया हुई, खास करके बल्लेबाजों ने जिस तरह से बल्लेबाजी की और मयूर मर्दे का जो बल्ला बोल रहा है कमाल की बल्लेबाजी और टप्पा खाने के बाद उछाल बाउंसर गेंदों को जिस तरह से हैंडल किया कंट्रोल के साथ खेला है वो कमाल के स्ट्रोक थे मयूर मर्दे और विनीत. जैसे कि बात करें तो नजीमुल्ला ट्रॉफी में मयूर मर्दे ने सबसे बड़ा लंबा छक्का जड़ने का कारनामा किया था पूरे टूर्नामेंट में. अगर वो गेंद वो छत को लगती तो 11,000 का इनाम इनको मिलता. ताकत है इस बंदे के अंदर और सबसे बड़ी बात है शॉट सिलेक्शन, क्योंकि बाउंसर को खेलना तो आपके पास को हुक शॉट होना चाहिए, लेकिन जिस तरह से टेनिस में खेलते हैं ना उस तरह के इन्होंने गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन क्षेत्र में. हमेशा वो स्ट्रोक जो आता है वो स्क्वायरली की तरफ या मिड विकेट की तरफ आता है, लेकिन बढ़िया बल्लेबाजी रही है. और इस बार जोरदार अपील आउट दिया गया. बल्लेबाज बैक टू द पेबलेन. सब कुछ अच्छा चल रहा था, उसी बात कहानी में ट्विस्ट. पहले विकेट का पतन सफलता मिले गेंदबाज वकास वकास झकास. माझे भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. धन्यवाद नयन. नक्कीच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल सर फर्स्ट शफून खेळायचा प्रयत्न होता. यष्टाच्या समोर नक्कीच आले. वकासने चांगली झकास सुरुवात केली आहे अशा पहिल्या चेंडू म्हणावा लागेल, कारण की मयूरमध्ये एक घातक फलंदाज त्याला थांबवणं खूप गरजेचं होतं, कारण की एका षटकामध्ये 18 धावा जमा झाल्यात. येणारे अजूनही 23 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी पाहू शकाल 47. तर सामना बॅलन्सिंग आहे. पाहू शकाल आपण काल दिवसामध्ये पहिल्या दिवसात पाहिलं की 60-70 धावा नक्कीच इझिली चेस होतात, परंतु जर तुम्ही विकेट वारंवार घेतील बॅक टू बॅक जर विकेट काढतील डॉमिनेट करतील सामना तुम्ही डिफेंस सुद्धा करू शकाल. वकास चांगली सुरुवात केली आहे. यूसुफ सबसे बड़ी बात पहले ओवर की बात जो चर्चा हम कर रहे थे तो रन आए थे. जब रन आते हैं पहले ओवर में पावर प्ले में अच्छा स्टार्ट होता है तो गेंदबाज के ऊपर दबाव होता है, तब जाकर मयूर मर्दे ने शॉट बहुत खराब खेल दिया. ये मन बना के जब आप खेलने की कोशिश कर रहे हैं, इससे पहले हम गेंद के मिनट के हिसाब से अपनी बल्लेबाजी की थी तो थोड़ा ओवर एम्बिशियस शॉट था मयूर मर्दे का, उसका खामियाजा भुगतना पड़ा. और वकास की गेंद जो स्टंप के अंदर थी वहां बल्लेबाज फंस गए. बहुत अच्छी गेंदबाजी, पहले विकेट का पतन. सर वकास की बात की जाए सर अमूमन पाहू शकाल तो स्ट्रायकर गोलंदाज आहे, परंतु यावेळेस पाहू शकाल मुसद्दीक सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्या अनुषंगाने तो दुसरा षटक घेऊन आला, पण चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळेस कल्पेश आलाय वाईट यॉर्कर करायचा प्रयत्न. करण पाटील डोक्यावर हात ठेवतायत. चेंडू प्रत झाला होता का बॅट आणखीच प्रश्न चिन्ह निर्माण झालं, परंतु करण पाटील याला माहिती आहे बॅटला चेंडू प्रत झाला होता, संधी दिली आहे, परंतु जेव्हा जेव्हा विकेट कीपर क्लोज होता कुठे ना कुठे चेंडू अशा प्रकारे जेला टिपणं अवघड जात आहे. आणि यावेळेस करण पाटीलने केली चुकी. ही चुकी किती महागडी ठरेल येणारे 22 चेंडू सांगून जातील. बिल्कुल सही कहा आपने. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर, गेंदबाज का कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ता हुआ, अच्छी गेंदबाजी कर रहे वकास. इस बार फुल टॉस के डाउन साइड पर खेल दिया खिलाड़ी बंड बताइनाथ है. प्रथमेश ने गेंद को फील्ड किया, बाउंड्री रन पर 1 रन लेने का मौका. देखिए क्या हुआ, पहले ओवर में रनों की रफ्तार बहुत अच्छी थी, दूसरे ओवर में विकेट मिला, गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ चला गया और 3 गेंदों में केवल 1 रन और 1 विकेट आया है. तो अच्छा कमबॅक वकास ने किया इस मुकाबले में. सर नक्कीच नक्कीच पाहू शकाल वकास चांगली गोलंदाज जाणला जातो, ते कमबॅक करून दिलाय संघाला. यावेळेस फुलटॉस बॉल आणि गुड शॉटचे फुलटॉस चेंडू जेव्हा जेव्हा बॅट्समॅनला भेटतील डगआउट मध्ये आवाज येईल, फक्त एकच येईल, गुड शॉट विनीत अंबिरे, अशा प्रकारचा आवाज नक्कीच आलाय चौकार थाडी. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. और यूसुफ जब आप ब्रॉकआउट में गेंदबाजी करना चाहते हैं तो आप एक बार भी सोच बहुत बढ़िया, लेकिन कभी कभार क्या होता है वही गेंद फुल टॉस होती है, वही गेंद ओवर पिच होती है, तब जाकर आपके ऊपर हमला होता है. इस बार भी बढ़िया गेंद, अच्छी गेंद थी, लेन बॉल
एक रन लेने का मौका, डायरेक्ट हिट करने की कोशिश, बहुत कुछ हो रहा है मैदान के अंदर। बहुत अच्छा मुकाबला है, 65 रनों की जरूरत है। दो टीमें मैदान के अंदर है, शिरगांव अजिंक्य मराठा और धाकटी ढांडू। दो टीमों के पास काबिल क्षमता वाले खिलाड़ी हैं और ईंट का जवाब पत्थर से देने की कोशिश, जवाबी हमला होने का वो करने का प्रयास मैदान के अंदर हो रहा है। दूसरी इंपॉर्टेंट चीज है, इस मैच में चौका जरूर आया है लेकिन रनों की रफ्तार थोडी धीमी हो गई है। अच्छी गेंदबाजी वकास द्वारा। लगेच पाहू शकाल ऑफ्टरचे पहा ठेवला होता, ब्लॉक करून खेळायचा प्रयत्न, वकास स्वतः गेले, चेंडू अडवले परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बघता बघता पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 18 धावा होते, या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या 7-1 गडी बाद केले गेले. दोन षटकांचा खेळ संपले गेले 12.50च्या सरासरीने 25 धावा धावफटकावर. येणारे अजूनही पाहू शकाल 18 चेंडू, बनवडचे 40, 13.33च्या सरासरीने. विनंती करेल सातपाट 11 संघ आपली प्लेइंग लिस्ट आमच्याकडे लगेच पोहोचवा, कारण की टॉस करण्याच्या अगोदर तुम्हाला लिस्ट पोहोचवायची. आपण तुम्हाला मुभा दिलेली आहे, 2 षटकं संपलेले. चला तुमची लिस्ट लगेच पोहोचून घ्या. प्रशांत सर काय सांगाल, पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, या षटकामध्ये 7 आल्या, येणारे 18 आणि बनवायचे 40. हा सामना कुठे झाला, एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव तर एका बाजूला धाकटी ढाणू. क्रिकेट में संयम बहुत इंपॉर्टेंट है, जैसे कि टेम्परामेंट, टेक्निक, टी बहुत इंपॉर्टेंट है. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टाइमिंग. उसमें मेरे हिसाब से वो टेम्परामेंट बहुत इंपॉर्टेंट है. संयम का बांध किसका टूटेगा और संयम के साथ कौन खेलेगा वो देखने वाली बात. 18 गेंदे 40 टेनिस क्रिकेट में बिल्कुल बनते हैं. बल्लेबाज अगर चाहे तो साझेदारी की जरूरत है. और एक तरफ विनीत जैसे बल्लेबाज है, कल्पेश है, काबिल दोनों के पास है. पिछला ओवर गेंदबाज कर रहा है, पहला ओवर बल्लेबाजों कर रहा है. तीसरे ओवर में अब कौन कमबैक करेगा, कौन एक बार फिर अपने पास मोमेंटम लेके आएगा, वो देखना बहुत जरूरी. मैं तो समझ सकता हूँ ये मैच 50-50 है, कोई भी जीत सकता है. नक्कीच नक्कीच पाहू शकाल पहिल्या षटकात मुसद्दीकने इंट्रोड्यूस केला, ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. 5 षटकार ज्यांनी ठोकले होते, तब्बल 33 धावा बनवल्या, त्याला 18 धावा आल्या. वकासला नक्कीच बनवलं गेलं, वकासने मात्र 7 धावा खर्च केल्या. आणि पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज तुम्ही इंट्रोड्यूस करताय म्हणून वकासकडे दुसऱ्या षटकामध्ये जातील तुम्ही आणि अर्षद इंट्रोड्यूस केले गेले. 9.5 मिनिटाचा वेळ आतापर्यंत तुम्ही घेतलाय 2 षटकासाठी. आहेत माफ करा, कारण की 10.50 10.5 मिनिटात तुम्ही वेळ घेतलाय. 9.5 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे 2 षटकांसाठी. जी नियम आहेत या स्पर्धेचे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका हे परिपूर्ण करायचे. दोन्ही संघाने एक DRS दिले गेले. यावेळेस स्लोवर चेंडू होता, बॅटच्या तिकडे नक्कीच लगावली, लॉंग स्टॉपला पार्थ आले, पार्थने केली चुकी आणि पाहू शकाल 1 धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. नक्कीच प्रशांत संघ बॅटिंग ऑर्डर आहे, पाहू शकाल प्रीतम बारी असणार, गणेश तामोरे असेल, कर्तव्यसारखा फलंदाज आहे, असे बॅटर आहेत. परंतु ही जोडी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. सलामी बॅटर विनीत अंबिरे आणि तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर कल्पेश यांच्यावर जिम्मेदारी असणार आहे. यार एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा, लेकिन इसके ऊपर और चर्चा हम करेंगे. प्रमुख गेंदबाज के तौर पर हर्षद गेंदबाजी कर रहे हैं. देखिए, कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी, आपको मैदान के अंदर जाके अपना अच्छा प्रदर्शन करना है. बैकफुट चले गए, ऑनसाइड पर खेलते हैं, स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है लेकिन बहुत दूर. 1 रन आपको जरूर मिलेगा. दूसरे के लिए भाग गए, थोड़ा लेट गेंद के ऊपर आए गेंद, खासकर विंडर, तो इसका फायदा मिला. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता बा. 28 रन जीतने के लिए लक्ष्य 65 रनों का. एक बार फिर मैदान के अंदर इस बहुत अच्छा पैटर्न चल रहा है. गेंद और बल्ले के बीच अच्छी जंग छिड़ी हुई है और 2 बड़ी टीम जब खेलती है, बेस की लड़ाई होती है, तो देखने का मजा भी अलग होता है. नक्कीच नक्कीच बरोबर. या चेंडूवर काय घडलं, चेंडू जेव्हा वाऱ्यामध्ये गेला हवेमध्ये, विनीतला असं वाटलं की मी आउट होईल. तो पहिला तर खूप स्लो धावला, तद्दन दुसरी धाव परिपूर्ण केली. यावेळी शॉर्ट चेंडू फटकादार परत फसलाय, पण तू खूप लांबवर खेळाडू आहेत चेंडूवर आलेत. प्रथमेश चेंडूला फील्ड केलं गेलं, फेकी सुरेख केली गेली आणि पाहू शकाल बॅटरच्या अंगाला चेंडू लागलाय, पण त्यांनी नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न करू दिला नाही. कारण की जेव्हा 2019 मध्ये बेन स्टोकच्या अंगाला चेंडू लागला, तिकडून न्यूझीलंडने तो सामना गमावला होता सुपर ओव्हरमध्ये. त्या अनुषंगाने हा नियम आला क्रिकेटमध्ये की जेव्हा बॅटरीच्या अंगात चेंडू लागेल तर कुठली धाव मोजली जाणार नाही. ते पंचाने दाखवलंय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल सुपर ओवर का नियम भी बनता है, बहुत सारी चीज़ें बदल रही है. इससे और एक चीज़ है, इंपॉर्टेंट चीज़, जैसे कि पावर प्ले कब ऑन हुआ, पावर प्ले कब आया, उसके वजह क्या थी, इसके बारे में चर्चा हो सकती है. इस बार अच्छा स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक है, कड़क शॉट, गेंद बॉडी लेके बिल्कुल बाहर जाएगी. तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान, गेंद बॉडी के बाद 6 रन. हर्ष गिनी तो प्राणबाई, हर्ष गिनी प्राणबाई, हटकाचा हो धन्यवाद. ते कल्पेश पागदऱ्याच्या बॅटून षटकारला पण पाहू शकाल सर फोल्डर चेंडू होता, परंतु बॅकफ्लिपचा खूप सुरेख उपयोग केला. फक्त पंच केलाय चेंडूला आणि गुड शॉटचे बॉल
जसे चेंडू बॅटवर ब्रश झाला किती वेगाने चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. देखिए एक्शन रिप्ले हमारे जो साहिल बिल्कुल एक्शन रिप्ले आपको जरूर दिखाएंगे बहुत बढ़िया खेल है ओवर कितनी जब एक बार फिर ऑन डिमांड है पार्टी नेटवर्क ये एक्शन रिप्ले आपके लिए ये आगे गेंद थी थोड़ा पीछे हटे और बहुत खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. दर्शन स्ट्रोक इस बार बहुत अच्छा स्ट्रोक है कमाल कर रहे मैदान के अंदर कल्पेश सबसे बड़े महासंग्राम में बज रहा है कल्पेश के बल्लेबाजी का डंका. इस शेर दिल ने बल्लेबाज जड़ दिया है शानदार छक्का ब्यूटीफुल स्ट्रोक. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. धन्यवाद. नक्की सर पाहू शकाल का जे वकास दांडेकरांनी दबाव बनवलं होतं या 2 षटकात तो दबाव पूर्णपणे रिलीज केलाय का? कल्पेश पागदरे 6 चेंडूवर पत्रावर खेळतो. नक्कीच एकीकडलं नक्कीच 2 षटकांनी भरारी घेतली आहे. धावसंख्या 41 जाऊन पोहोचली. इकडून बनवायचे 24 13 चेंडू 24 18 40 ची गरज होती आता 13 24 ची गरज आहे. कुठे कुठे या 2 षटकांनी समीकरण बदललंय. हाँ बिल्कुल सही. इस वक्त बीच मैदान पर जो 2 स्ट्रोक आए 12 रन 2 गेंद में 12 रन आए इससे मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया और मोमेंटम दिखता नहीं हवा की तरह होता है महसूस करने का समय आ गया. उस दूसरी तरफ एक अच्छा बॉल डालना एक ड्रीम बॉल आपको डालना विकेट लेना बहुत जरूरी है. अर्शद तैयार अपने बॉलिंग मान पर नहीं हवा में गेंद बहुत ऊपर चली गई गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी. खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है. आम तो आम गुटलियों के दाम बल्लेबाज ने किया गेंदबाज का काम तमाम. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. शुक्रिया डीजे. धन्यवाद. 3 गेंदों में 3 छक्के क्या जबरदस्त पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए बल्लेबाज कल्पेश. धावसंख्या 47 47 इकडून बनवायचे अजूनही 18 12 18 आणि पाहू शकाल पंचांकडे चर्चा केली आहे आणि पंचात चर्चा करताना की जर प्रशांत सर जेव्हा पंच जेव्हा चर्चा करतात थोडं काही खर्च होतोय मैदानाच्या आतमध्ये. चला पंच पाहू शकाल ड्रिंक ब्रेक घेतला परंतु सर आपण चर्चा करूया मागील षटकामध्ये. वकास दांडेकरने 7 धाबा मुसद्दीकने 18 धावा आणि या षटकामध्ये तब्बल धावांची गोष्ट केली. धावा 22 धावा आल्यात 22 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 3 सलग षटकार हॅट्रिक षटकार जे ठोकलेत कल्पेश पागदरेने ते कुठे की फॅक्टर ठरलेत संघासाठी. बिल्कुल सही आपने कहा. बहुत अच्छी बल्लेबाजी शानदार बल्लेबाजी रही है बल्लेबाज कल्पेश की. कल्पेश पागदरे का माइंड सेट बहुत अच्छा और तीनों स्ट्रोक का है. आपने बॉलर के सर के ऊपर से खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया कॉर्नर के ऊपर से खेल दिया. आपको चाहिए विक्ट्री वी में आपने शॉट खेले तो तरीका बहुत अच्छा है बहुत अच्छा तरीका अच्छी सोच और शानदार खेल मैदान के अंदर और इम्पोर्टेंट मैच बहुत ही क्रुशियल मुकाबला. यूसुफ आप एक बार फिर ये कह रहे थे कि जो खास करके वकास बहुत अच्छी गेंदबाजी और एक तरफ हर्षद का ये ओवर जिसमें मोमेंटम बल्लेबाजों की तरफ आया 3 छक्कों ने कहानी में बिल्कुल पलट पाया. उसमें बहुत बड़ा रोल कल्पेश का पूरी तरह से डोमिनेट किया इस ओवर में. नक्कीच परंतु परत एकदा वकासकडे नजर असतील एखादा विकेट 2-3 चेंडू डॉट कमबॅक करू शकतो. आपण सांगतो प्रत्येक वेळेला गोलंदाजी करण्यास सगळे संधी असते कमबॅक करण्याची. एखाद्या षटकामध्ये 1-2 विकेट जरी आले चेंडू डॉट जरी झाले तर संघ आणि स्वतः गोलंदाज कमबॅक करू शकतो. वकास दांडेकर यावेळेस वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून पाहू शकाल 4थ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस झालाय. येणारे अजूनही 12 चेंडू 9च्या सरासरी बनवायचे 18. सामना कोण जिंकेल? एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव तर एका बाजूला धाकटी ढाणू. वकास दांडेकर टू विनीत अंबेरे. विनीत यांची गोष्ट केली 5 चेंडू 12वर बॅटिंग करतात एक षटकाराच्या मदतीने. यावेळी सॉफ्टवेअरचे 12 चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे तो असा खराब क्षेत्ररक्षण केले गेले. दबाव आपण पाहू शकाल या सामन्याचा नक्कीच अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या खेळाडूवर. पिछले ओवर का दबाव है पिछले ओवर में 22 रन आए हैं इसका दबाव है. देखिए ये गेंद को रोकना तो चाह रहे थे लेकिन गेंद के ऊपर निगाह नहीं थी और उसके कारण गेंद उनके पैरों के बीच से निकल रही थी लेकिन तेज रफ्तार की नहीं थी इसलिए ज़्यादा दूर नहीं गई और ज़्यादा नुकसान नहीं हुआ. अब फिलहाल आपके पास 11 गेंदें हैं और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है. अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज वकास. अच्छा स्ट्रोक बहुत बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी क्या बात है. तस्वीर बदली तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. कल्पेश ऑन फायर मैग्निफिसेंट स्ट्रोक. चल गावठाणो गावाला घुटून बसावला छान ते बंद
नक्कीच प्रशांत सर हा पहिला बॅटर सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये यांनी 4 चेंडू 4 षटकार ठोकलेत. पहिले आपण 2 दिवस पाहिले सफाला गट, कालच्या दिवसा पाहिला आपण एक गाव एक ओपन गट, आज सुद्धा पाहतो आपण एक गाव एक ओपन गट आहेत. परंतु पहिला बॅटर आहे कल्पेश पागधरे, ज्याच्या पायामध्ये नाही ताल आणि तो बॉलरला नक्की सुद्धा सांगतोय नाच 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 आणि फक्त षटकार खेळतोय. 4 षटकार लागोपाठ त्यांनी खेळलेत मागील 4 चेंडूमध्ये. यावेळेस बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू आलेत, चेंडूला फील्ड केला जाईल परंतु एक धाव. नक्कीच कल्पेश पागधरेने आपला रोल परिपूर्ण केलाय सर. 9 चेंडू 28 वर खेळतोय. क्या बॅटिंग आहे. 311चा स्ट्राईक रेट, येणारे 9 चेंडू 10 धावांची गरज. शानदार बल्लेबाजी रही है कल्पेश पागधरे, सेंसिबल बल्लेबाजी इस ओवर की अगली गेंद. जोरदार अपील लेकिन क्या आउट दिया गया है. बल्लेबाज आउट और विनीत की पारी समाप्त. मैच बिल्कुल ऑन रहेगा, मजा आएगा इस मुकाबले में. और विकेट गिरता बा मधुर संगीत बजता बा गॉन. धन्यवाद. नक्की सर पाहू शकाल 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. 55 वर 2. अजूनही पाहू शकाल 8 चेंडू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी. नक्कीच पालघर जिल्ह्यामधून मात्र 3 खेळाडू खेळले इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये. 2 खेळाडू विरार वसई भागामधले विश्वनाथ जाधव, सुमित डेकले आणि 1 खेळाडू डहाणू तालुक्यामधला म्हणजेच प्रीतम बारी. तो आज एबी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळतोय. एक चांगली गोष्ट. आणि पाहू शकाल टेनिस विश्व क्रिकेटमध्ये एकमेव असा अष्टपैलू खेळाडूच्या गणनामध्ये हा खेळाडू आहे. 4थ्या क्रमांकावर याच्यावर नजर असतील या स्पर्धेमध्ये. देखिए एक बात तो आपने बताया क्योंकि एक सिक्के के 2 पहलू होते हैं, तो इनका तो बहुत बोलबाला रहा है क्रिकेट में. आईएसपीएल हो, शारजा का मैदान हो, विदेश हो, देश हो. लेकिन दूसरी तरफ से मैं देख रहा हूँ गेंदबाजी वकास की बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. एक तरफ दबाव है, दूसरी तरफ से अच्छी गेंदबाजी नहीं हो रही है, लेकिन अपनी टीम के लिए लड़ रहे. 1 विकेट प्राप्त किया और 1 विकेट लेने का प्रयास करेंगे. और आपके पास 8 गेंदे हैं और 10 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग का ये कहानी है, इंटरेस्टिंग स्टोरी मैदान के अंदर चल रही है. और 1 मिनट का समय बचा हुआ है. आपके पास 2 गेंदे शेष है, तो समय भी बहुत इंपॉर्टेंट. प्रीतम बारी, मजा आएगा इस मुकाबले में. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं. वाइड बॉल का इशारा. अब 8 गेंदे 9 रनों की जरूरत है. एक गेंद बहुत इंपॉर्टेंट. एक गेंद इस यहां से इवेंट के बराबर हो जाएगी. और बिल्कुल क्या चैलेंज किया गया, गेंदबाज ने बिल्कुल चैलेंज किया. निदेश बिल्कुल चैलेंज किया गया है. तो टीवी अंपायर की तरफ हम बढ़ेंगे. टीवी अंपायर जय पवार, प्रोफेसर जय पवार इस वक्त हमारे साथ जुड़ रहे हैं. इस ये बॉल बहुत इंपॉर्टेंट है. दिल की धड़कनें और तेज होती भी और कहानी में ट्विस्ट आया है. नक्की सर पाहू शकाल पंचांनी वाईट दिलंय. त्यांच्या डिझाईनला चॅलेंज केलं गेलं. डिझाईन रिव्ह्यू सिस्टम DRS नक्कीच चांगलं कव्हरेज करतात. पार्टी नेटवर्कचे कॅमेरामॅन मुनीत कुडू, अनुराग चव्हाण, अप्रतिम खान आणि फेअर डिलेव्हरी. पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या टीमचा नक्की DRS सक्सेस झाला. फेअर डिलिव्हरी असणार. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. काय सामना पाहू शकाल आपण रंगलाय. 7 चेंडू 10. सामना कुठे जाईल पहा. एका बाजूला अजिंक्य मराठे शिरगाव, तर एका बाजूला धाकटी डहाणू. परंतु वकासला मानावा लागेल. षटकार आलाय, दबाव आहे, परंतु काय गोलंदाजी करतायत. हा चेंडू नक्कीच जर डॉट आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. मजा आएगा. अब जाकर प्रीतम बारी जैसे खिलाड़ी है उनको आपको गेंदबाजी करने 7 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. मैदान के अंदर वो काटेंगे टक्कर. इस बार खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. बॉल के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई दर्शक दीर्घा में आवाज आ रही है. गेंद बाउंड्री के बाद 4 रन चौका. पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल या षटकामध्ये सर 12 धावा आल्या, परंतु 2 षटकामध्ये 19 धावा खर्च करून 2 गडी बाद केला. 65 धावा डिफेंड, तर चांगलं इकॉनॉमी म्हणावं लागेल. आपण पाहू शकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 षटकामध्ये 19चं इकॉनॉमी, 2 गडी बाद, चांगला इकॉनॉमी होणार. कारण की एका षटकामध्ये 18 आणि एका षटकामध्ये 22, 2 षटकामध्ये 40 आणि 2 षटकामध्ये 19, म्हणजे 59 धावा फटकावर. येणारे अजूनही 6 चेंडू बनवायचे. 6 बॉल टू नॉट इक्वेशन आहे, बॉल टू इक्वेशन आहे. परंतु प्रीतम बारीचा कौतुक करावा लागेल. बॅटरला सगळ्यात सेफ झोन, गोलांच्या डोक्यावरून फटका खेळला, सगळ्यात सेफ. तिकडे कुठलेही क्षेत्ररक्षण फील्ड नसते आणि सेफ झोनमध्ये खेळला,
चौकार आलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये दुर्वेशला इकडे नक्कीच संघासाठी चांगले गोलंदाजी करावे लागेल. या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग, 6 चेंडू 6 धावा हे बनवावंच लागतील. परंतु कल्पेश पागदेरे 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 6 चेंडू 6 धावांची गरज. अब अभी गेंद बहुत ऊपर चली गई है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच लपक लिया. सबसे बड़ा विकेट है. सेफ बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. कल्पेश पागदरे बैक टू द पेवेलियन चले गए. रिले कैच लपका गया. अद्भुत फील्डिंग का नजारा. कमाल मैदान के अंदर 5 गेंदे 6 रनों की जरूरत है. बिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. धन्यवाद. ठीक आहे, आपण स्क्रीन पाहू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून चेंडू वरती केला होता, खेळाडू आला होता, चेंडू खाली त्याच्या हातून झेल सुटला होता आदित्यच्या हातावर, परंतु मुसद्दीकचा बॅकअप चांगला होता आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. नक्कीच चेंडू सुटला, मुसद्दीकाला चेंडूला झेल टिपला. या चेंडूने दबाव बनेल कारण की 5 चेंडू 6. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. आपण पाहू शकाल 30 सेकंदाच्या आत तुमच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल आणि पाहू शकाल मिडल ऑर्डर बॅटर म्हणजेच गणेश तामोरे बाहुबली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. दूसरी इंपॉर्टेंट बात, जिस तरह से ये टिप्पा था, टिप्पा खाने के बाद उछाल बैकफुट में जाके खेलने का प्रयास, हवा में गेंद थी, बहुत देखिए बल्ले के बीचों बीच नहीं लगी, बल्ले के बीचों बीच नहीं लगी और इसके कारण कल्पेश जो बहुत डेंजरस लग रहे थे और शानदार बल्लेबाजी करते लगातार 4 छक्के जड़ने का कारनामा किया था. और अब दुर्गेश के लिए बहुत बड़ी उपलब्धि है, इन्होंने प्राइस विकेट नहीं है, सेठ बल्लेबाज को आउट किया जिन्होंने 27 रन बनाए. धुआंधार बल्लेबाजी करते 27 रन बनाए और वो बैक टू द पेवेलियन चले गए. नए बैटर मैदान के अंदर आए हैं गणेश, लेकिन मौका दुर्गेश के पास भी है. नक्की दुर्वेश प्रतिदा गोल दिमागवाद सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, डीप मध्ये प्रतिदा खेळाडू येतोय, चेंडू थोडं डायव्हर्ट झाला पाहू शकाल, परंतु बॅकअप चांगला म्हणावा लागेल. 1 धाव. नक्कीच आपण सांगतो एका खेळाडूला 2दा संधी भेटते. बॅटिंग करायला चुकी केली तर गोलंदाजी करायला तो चांगली गोलंदाजी करू शकतो, तर बॅटिंग गोलंदाजी तो दोन्ही चुकी केली चांगला क्षेत्ररक्षण करू शकतो आणि संघाला नक्कीच तो कार्यभार करू शकतो. इकडून 4 चेंडू 5, कुठला संघ करायला नाच येणार बॅट सांगून जाईल. इस वक्त बहुत अच्छा मुकाबला. अपने बॉलिंग मत पर दुर्वेश तैयार, सामना करेंगे प्रीतम. बारी आली रे आली, आता प्रीतमची बारी आली. काय फटका खेळलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार, षटकार, विनिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक, खेळ खल्लास. नक्की धन्यवाद नयन. चांगला फटका खेळला सर म्हणावं लागेल. कुठे ना कुठे गोलंदाज दुर्वेश चांगली गोलंदाजी करत होता, त्यांनी मागे चेंडू ठेवले परंतु हा चेंडू फुलने लागला. यॉर्क करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू कुठे कुठे रडारमध्ये आला आणि षटकारा प्रीतमच्या बॅटमधून सामना फिनिश केला गेला. पहिला सामना संपलाय. आपण पाहणार दुसरा सामना. एका बाजूला 7-11 तर एका बाजूला पाहू शकाल जयेश केटरस हौशी नांदगाव. वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार. 4 षटकार ज्यांनी ठोकले आणि कल्पेश पागधरे ठरतं मॅन ऑफ द मॅच. कल्पेश पागधरे या कल्पेश या आपण ठरत मॅन ऑफ द मॅच. आणि रविवारी पाहू शकाल जीवनाच्या नवीन इनिंग्स मध्ये जोडणार एंगेजमेंट आहे. नक्कीच आमच्या एबी ट्रॉफीच्या कमिटीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. ओव्हर टू अजित पाटील सर जे असतील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेड बॉक्स मध्ये. गोड बातमी. कल्पेश नक्कीच यानंतर जा सामना सुरू. अजित पाटील आणि प्रशांतजी आदवडे सर असतील कॉम्बॉक्स मध्ये. मी घेतो विश्रांती, आपण घेऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ते म्हणजेच एबी ट्रॉफी 2024 आजचा 4था दिवस पाटील च्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा आणि मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार.